Okay, good morning everyone and welcome to this session of MDCAD, machine drawing and computer aided drafting. And let me share the screen with you. Okay, can anyone just let me know, is it visible to you? Is the slide visible? Yes or no? No, sir. No? Okay, I will try it again. Now see, is it visible? Yes, sir. Yes, sir. Okay, right. Okay, what we will do, we will keep this view because I think the big view is not supporting here. Okay, so in previous lecture we have discussed about introduction to the machine drawing subject and what we are going to learn from this particular subject, right? I have shared that video in the group also, so if anyone has not seen that video, please go through it so that you can get the idea of what we are actually going to do in this particular subject in these coming sessions. Okay, now let us start the syllabus. We have first unit, that is chapter number 1, which is called sectional views. We have to discuss about this again in detail. So earlier there was one lecture I have conducted regarding sectional views, but there was some issues regarding the view or the presentation. So I got the feedback that this should be taken again. So I am conducting this lecture again. So let us start with the first slide. What is sectioning? Sectioning काय असतं? त्याची गरज काय आहे? Okay, that we are going to discuss. So to produce a sectional view, a cutting plane is imagined, cutting through the part as shown in the figure A. You can see that two figures are given here, figure A and figure B. Okay, the two halves of the object pulled apart, exposing the interior construction as shown in the figure B. In this case, we will look towards the left half of the object in the sectional view. This sectional view replaces the right side view. Okay, now let us discuss in detail what they are trying to say. Sectional view घेताना किंवा section घेताना we have to imagine a imaginary plane, cutting plane. हा थोडासा ब्लूइश पार्ट जो दिसतोय तुम्हाला रेक्टँगल, दिस इज कन्सिडर्ड ॲज अ कटिंग प्लेन. हा कटिंग प्लेन आपल्याला इमॅजिन करायचा आहे आणि हा जो सर्क्युलर पार्ट तुम्हाला दिसतोय हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे, असं आपल्याला एकंदरीत याच्यातून फाइंड आउट करायचं आहे की सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय काय दिसू शकतं. ओके, आता हा इमॅजिनरी प्लेन आपण पूर्ण या पार्ट मधून कट करतोय, म्हणजे आतमध्ये इन्सर्ट करतोय आणि असं इमॅजिन करतोय की हा पार्ट जो आहे हा या प्लेन मुळे कट होतोय आणि कट झाल्यानंतर आपल्याला दोन हाल्व्स मिळतात. हाल्व्स म्हणजे दोन पार्ट. ओके, कट केल्यानंतर ऑब्विसली आपल्याला दोन पार्ट मिळणार आहेत. मग ते कट केल्यानंतर परत काय करायचं त्याचं? सो वी हॅव टू मेक देम अपार्ट, वी हॅव टू पुल देम अपार्ट. इमॅजिन करतोय आपण, नॉट एक्झॅक्टली वी आर डुईंग इट फिजिकली. सो दिस इज इमॅजिनेशन. सो वी आर पुलिंग दोज हाल्व्स अपार्ट फ्रॉम इच अदर. ओके, कुठून आपण तो बाजूला करतोय? ज्या ठिकाणी हे कट केलेलं आहे. ओके, कट केल्यानंतर आपल्याला जो आतील व्ह्यू दिसतो, कुठला डायरेक्शन ऑफ साइट, म्हणजे बघायची डायरेक्शन कुठून आहे? तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, राईट साइड ऑफ युअर स्क्रीन. ओके, तुमच्या उजव्या हातापासून तुम्ही इकडे बघताय, या डायरेक्शन पासून इकडं. ओके,
या साईडला आपण बघतोय डायरेक्शन ऑफ साईट. ओके, मग हा जो पार्ट आहे हा आपण पूर्णपणे काढून टाकतोय त्याच्यामधून आणि आपण इथं बघू शकतोय की इथं काही असं सेक्शनल लाईन्स इथं दिसत आहेत, जेणेकरून आपल्याला या कॉम्पोनंट मध्ये आतमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय काय स्ट्रक्चर आहे, हे सगळं इथं आपल्याला दिसून येतं. ओके, दिस इज हाऊ वी आर गोइंग टू डू अ सेक्शन. म्हणजे सेक्शन आपण अशा प्रकारे करणार आहे. पहिली गोष्ट काय करायची आहे, आपल्याला एक इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करायचा आहे. हा प्लेन आपण त्या ज्या पार्टचा आपल्याला सेक्शनल व्ह्यू घ्यायचा आहे, in that part we have to insert it. Okay, wherever it is specified, it is not necessary की ते सेंटर मधूनच स्पेसिफाईड असेल, सेंटर मधूनच आपल्याला त्याचा सेक्शन घ्यायचा आहे असं काही गरजेचं नाहीये. हा एक एक्झाम्पल आहे. ओके, वेगवेगळ्या टाइपचे सेक्शन्स आहेत जे आपण पुढच्या पार्ट मध्ये शिकणार आहोत. ओके, सो बेसिक आयडिया ही आहे की वी हॅव टू इमॅजिन अ पार्ट, अ प्लेन विच इज गोइंग टू बी इमर्स्ड in the component or a product, and we have to separate the two halves or parts of that component after the section. Okay, and we have to specify the direction of sight so that we can get the different structures or different things which are available in the component which were not visible in the अदर व्ह्यूज. सेक्शनल व्ह्यू जर आपण याचा घेतला नसता तर हे आतमध्ये काय कन्स्ट्रक्शन आहे ह्या एका ड्रॉइंग वरून आपल्याला समजणार नव्हतं. राईट, त्यामुळं सेक्शनल व्ह्यू कशासाठी घेतोय आपण, त्या कॉम्पोनंट मध्ये आतले फीचर्स काय आहेत, आतले स्ट्रक्चर काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सेक्शनल व्ह्यू ची गरज भासते. आता सेक्शनल व्ह्यू घेतल्यानंतर, काढल्यानंतर यू कॅन सी दॅट इथं आपण स्लॅश लाईन्स किंवा टेंजंट लाईन्स किंवा सेक्शनल लाईन्स असं आपण त्याला म्हणू शकतो, हे इथे ड्रॉ केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, ज्या पार्टचं सेक्शन झालेलं आहे, जो पार्ट कट झालेला आहे बाय युजिंग दिस पर्टिक्युलर प्लेन, वी आर गिव्हिंग स्लॅन्ट लाईन्स टू दॅट. ओके, या लाईन देण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते आपण पुढे शिकणार आहोत. मग फक्त आपल्याला सध्या लक्षात घ्यायचं आहे की जो पार्ट कट झालेला आहे त्याच पार्टला आपल्याला ते लाईन्स ड्रॉ करायचे. ओके, आता हा जो आहे हा 3D व्ह्यू आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू तुम्ही याला म्हणू शकता, त्यामुळे थोडासा कॉम्प्लिकेटेड हा दिसतोय. ओके, जेव्हा आपण 2 डायमेन्शनल मध्ये याचं सेक्शन घेऊ थोडंसं ते इझिली तुम्हाला अंडरस्टँडेबल असेल. ओके, now the cutting plane. What is a cutting plane? The cutting plane line is shown as a special pattern. Okay, the arrows at the ends of the cutting plane line indicates the direction of sight for the sectional view. We can think the cutting plane line as showing the edge view of the cutting plane. आता हा जो तुमच्या समोर एक ड्रॉइंग इथे दाखवलेला आहे, या ड्रॉइंग मध्ये तुम्ही बघू शकता हा फ्रंट व्ह्यू आहे, हा राईट साइड व्ह्यू आहे, हा लेफ्ट साइड व्ह्यू आहे. ठीक आहे, आता या ड्रॉइंग मध्ये इथे एक तुम्हाला सेंटरला एक लाईन दिसते. तुम्हाला जर लक्षात असेल, सेंटर लाईन आपण अशी ड्रॉ करत नाही. सेंटर लाईन आपण कशी ड्रॉ करतो, एक मोठी लाईन, एक डॉट, एक छोटी लाईन, एक डॉट, अशा प्रकारे असतं. ओके, 2-3 वेगवेगळ्या प्रकारे आपण सेंटर लाईन दाखवत असतो. पहिला प्रकार असतो एक लाईन डॉट, एक लाईन डॉट, किंवा एक मोठी लाईन, एक अगदी छोटी लाईन, एक मोठी लाईन, एक अगदी छोटी लाईन. राईट, तर अशा प्रकारे आपण हे सगळं घेत असतो. मग इथं तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हे डॅश 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 लाईन दिसते, म्हणजे जे काही डॅश याच्यामध्ये दिसत आहेत ते सेम साईजचे आहेत, म्हणजे ही सेंटर लाईन तर नाहीये, हे याच्यावरून कन्फर्म झालं. ठीक आहे, दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, इथं त्यांनी नाव दिलेलं आहे कॅपिटल ए, कॅपिटल ए, आणि त्याला त्यांनी ॲरो दाखवलेला आहे राईट टू लेफ्ट, म्हणजे या स्क्रीनच्या राईट टू लेफ्ट हे सगळं चाललेलं आहे. ठीक आहे, ॲरो दाखवलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याचा अर्थ असा होतो की दिस ए इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन, कटिंग प्लेन. तुम्हाला पूर्वीच्या डायग्राम मध्ये मी एक कटिंग प्लेन दाखवला होता, हा. ओके, हा प्लेन आपण फ्रंट व्ह्यू मधून जर बघितला तर आपल्याला एक लाईनच दिसते.
ओके. मग ही लाईन आणि बाकीच्या जर लाईन आपण बघितल्या त्या सेम जर आपण ड्रॉ केल्या कंटिन्युअस तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण काय करतोय, वी आर ड्रॉइंग दिस सेक्शन प्लेन लाईन ॲज डॅश 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 लाईन. Then we are going to give nomenclature for this like AA, BB, CC, DD, whatever you want you can give. Okay, just you have to imagine the plane and you have to give the direction of this part. Okay, from where the section is to be taken. Okay, आता यामध्ये जर तुम्ही हे पूर्ण ड्रॉइंग पुन्हा बघितलं तर याच्यामध्ये सेंटर लाईन तर असणारच आहे. इथं तुम्ही सेंटर लाईन बघू शकता ही. ओके, एक हॉरिझॉन्टल सेंटर लाईन आहे, इथं हॉरिझॉन्टल सेंटर लाईन्स आहेत, इथं आहेत. ओके, व्हर्टिकल सेंटर लाईन इथं दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण इथं सेक्शनल प्लेन आपण इन्सर्ट केलेला आहे. जेव्हा सेक्शनल प्लेन इन्सर्ट करतो तेव्हा आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, when a cutting plane line coincides with the center line, the cutting plane line takes the precedence. म्हणजे जेव्हा आपण सेंटर लाईन ड्रॉ करतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कटिंग प्लेन ड्रॉ करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला कटिंग प्लेन त्याच्यामध्ये दाखवायचा आहे सेंटर लाईनच्या ऐवजी. ही गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल असं मला वाटतंय. ओके, इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन जस्ट अनम्यूट युअर सेल्फ and ask the question, or you can just put the question in the chat box also. ठीक आहे, कटिंग प्लेन बद्दल सगळ्याला समजलं. कटिंग सेक्शन घेतल्यानंतर कसं घ्यायचं, काय घ्यायचं हे आपण आता जस्ट बघितलं. ठीक आहे, आता कटिंग लाईनचे जी काही लाईन आपण स्पेसिफाय करतो कटिंग प्लेनच्या, त्याचे काही पॅटर्न्स आहेत. या पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता ए आणि बी ड्रॉइंग इथं दाखवलेलं आहे. The figures below show two line patterns used to show the cutting plane. Arrowheads indicate the direction in which the cut object is viewed. ज्या आता महत्वाचं काय, इथं जर तुम्ही बघितलं, ओके, इथून आपण हा कट केला. कट केल्यानंतर कुठला पार्ट साईडला घ्यायचा आहे आपल्याला, कुठला पार्ट रिमूव्ह करायचा आहे हे कोण सांगणार, हे कशावरून कळेल आपल्याला. ओके, तर या ॲरो हेड वरून आपल्याला हे कळतं. इथं तुम्हाला ए आणि ए हे जे काही दाखवलेलं आहे त्याच्या बाजूला ॲरो दिसत आहेत दोन. ठीक आहे, हे जे ॲरो आहेत हे आपल्याला दाखवतात की डायरेक्शन ऑफ साईट, म्हणजे कुठल्या डायरेक्शन मधून आपण ते बघतोय. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की या प्लेन पासून आपल्याला हा लेफ्टचा जो पार्ट आहे हा रिमूव्ह करायचा आहे या डायरेक्शन मध्ये. कुठल्या, राईट टू लेफ्ट. इथं तुम्ही बघू शकता राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट, म्हणजे हा पार्ट जो आहे हा पार्ट आपण रिमूव्ह करणार आहे आणि हा सेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तो आपल्याला कुठे दिसेल, इकडून जेव्हा आपण बघतो या डायरेक्शन मधून, इकडून लेफ्ट पासून राईट कडे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला हा सेक्शनल व्ह्यू दिसेल. इथं थोडस कॉम्प्लेक्सिटी त्याची कमी झालेली आहे. सेक्शनल लाईन्स आपण इथं ड्रॉ करून दाखवलेले आहेत. जो पार्ट कट झालेला आहे तो इथं दिसतो. त्यामुळे ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की ज्या डायरेक्शन मधून आपल्याला व्ह्यू करायचा आहे त्या डायरेक्शनला आपण ॲरो हेड दाखवणार आहोत. आपल्याला लेफ्ट कडून व्ह्यू करायचं आहे तर तिकडे दाखवावं लागेल, राईट कडून व्ह्यू करायचं तर तिकडे दाखवावं लागेल. ओके, या केसमध्ये आता हे ॲरो इकडे आहेत म्हणून सेक्शन लाईन इकडे दिसतात राईटला. ओके, ॲरो हेड इज टुवर्ड्स लेफ्ट, त्यामुळं सेक्शनल व्ह्यू आपण राईटला व्ह्यू करू शकतो. जर ॲरो हेड लेफ्टला असते तर सेक्शनल व्ह्यू आपल्याला या डायरेक्शन मध्ये, लेफ्ट डायरेक्शन मध्ये दिसले असते. बरोबर. आता ॲरो हेड आणि सेक्शन लाईन ड्रॉ करण्यासाठी एक पद्धत असते, ती दोन प्रकारच्या पद्धती आहेत. ओके, तर पहिली पद्धत अशी आहे ए. ओके, लाईन यू हॅव टू ड्रॉ द ॲरोज अँड देर आर इंटरमिडियंट लाईन्स. ओके, डॅश द लाईन म्हणतो आपण त्याला. तर डॅश 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 आपण याच्यामध्ये ड्रॉ करतो. तर अप्रॉक्सिमेटली ते जे डॅश लाईन आपण ड्रॉ करणार आहे त्याची जी लेंथ आहे दॅट शुड बी 5 to 6 mm अप्रॉक्सिमेटली असावं. ठीक आहे, आणि दोन लाईन मधला जो काही डिस्टन्स आहे दॅट शुड बी 1.5 mm अप्रॉक्सिमेटली. ओके,
तर हे आपल्याला मेंटेन करायचं आहे जेव्हा कधी आपण ही सेक्शन लाईन, कटिंग प्लेन लाईन ड्रॉ करतो. दुसरी एक मेथड आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की ए प्लेन दाखवलेला आहे आणि एरो हेड दाखवलेले आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की दोन प्रकारच्या लाईन्स आहेत, एक मोठी लाईन आहे, एक छोटी लाईन आहे. ओके, आता ही जी मोठी लाईन आहे त्याची लेंथ आहे 20 to 40 mm अप्रॉक्सिमेटली. 20 mm ते 40 mm पर्यंत तुम्हाला फ्री चान्स दिलेला आहे, म्हणजे तुम्ही चूज करू शकता. मिनिमम 20 असावं, मॅक्सिमम 40 mm असावं. ओके, त्यानंतर ती जी छोटी लाईन आहे त्यानंतरच्या ज्या दोन छोट्या लाईन्स आपण ड्रॉ करणार आहोत, म्हणजे मोठी लाईन, दोन छोट्या लाईन, मोठी लाईन, दोन छोट्या लाईन. ही जी छोटी लाईन आहे that should have 3 mm approximate length. It should have 3 mm approximate length and the distance between any two lines. ओके, छोटी लाईन आणि छोटी लाईन याच्यामधलं डिस्टन्स असेल किंवा छोटी लाईन आणि मोठी लाईन याच्यामधलं डिस्टन्स असेल that should be same. ओके, म्हणजे ते अप्रॉक्सिमेटली 1.5 mm. ओके, म्हणजे ए आणि बी या दोन्ही लाईन मध्ये एक कॉमन थिंग, दोन कॉमन थिंग असतील. पहिली, द डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इज 1.5 mm आणि दुसरं आहे द नॉमिनक्लेचर अँड एरो हेड. हे आपण याच्यामध्ये पण दाखवतोय, याच्यामध्ये पण दाखवतोय. त्यामुळे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही जास्त फरक नाहीये, फक्त ती जी मधली लाईन आपण ड्रॉ करणार आहोत त्याच्या आपल्याला डिस्टन्सेस माहिती असणं गरजेचं आहे. ओके, लेट्स मूव्ह फर्दर. नाउ वी हॅव टू इंटरप्रेट द कटिंग प्लेन्स अँड द सेक्शन्स. हाऊ डू वी इंटरप्रेट द कटिंग प्लेन्स अँड सेक्शन? The sectional views often replace standard views as shown in the figure. The cutting plane is a frontal plane and appears as a line in the top view. The arrows at the end of the cutting plane line point in the direction of sight for front section. The result is called a front section or front view in section, since it replaces the front view in the drawing. Okay, let us see the diagram. इथं काय सांगितलेलं आहे आपण आणि आपल्याला ते कसं दिसणार आहे. हा एक आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, हे तर सगळ्यांना मान्य असेल. दिस इज अन आयसोमेट्रिक व्ह्यू. हा जो कॉम्पोनंट आहे त्याचा हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे. फ्रंट डायरेक्शन इथून बघतोय आपण. वी आर लुकिंग फ्रॉम दिस डायरेक्शन, फ्रंट. ओके, देन टॉप विल बी फ्रॉम दिस टॉप डायरेक्शन. ओके, and you can see that a cutting plane has been inserted in this product. या प्रोडक्ट मध्ये, या कॉम्पोनंट मध्ये कटिंग प्लेन वरून आपण इन्सर्ट केलेला आहे. आता वरून इन्सर्ट केल्यानंतर एरो हेड तुम्ही बघू शकता. ओके, एरो हेड जेव्हा आपण हे दाखवतो तर कुठल्या साइडचं कॉम्पोनंट आपल्याला रिमूव्ह करावं लागेल? कॅन एनीवन टेल मी? एरो हेड फ्रंट डायरेक्शन पासून बॅक डायरेक्शन पर्यंत जातो. एनीवन? ओके, नो इश्यू. आता इथं तुम्ही बघू शकता. जस्ट अ सेकंड, समवन बॅक साइड. ओके, मागच्या साईडचं काढायचं सर. यस यस यस, एरोच्या मागच्या साईडचं. yes. Now see, this is the front view, this is the top view. हा जो फ्रंट व्ह्यू खाली आहे आणि टॉप व्ह्यू वरती आहे, हा कुठल्या टाइपचा प्रोजेक्शन आहे? फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, थर्ड अँगल, फोर्थ अँगल प्रोजेक्शन तुम्हाला माहिती असतील. कुठल्या अँगल मध्ये, कुठल्या अँगल प्रोजेक्शन मध्ये आपल्याला टॉप व्ह्यू वरती मिळतो आणि फ्रंट व्ह्यू खाली मिळतो? दोन अँगल प्रोजेक्शन आपल्याला माहिती आहेत, फर्स्ट अँगल मेथड आणि थर्ड अँगल मेथड. त्या दोघांमधलं डिफरन्स माहिती आहे तुम्हाला? इफ नो, टेल मी, आय विल लेट यू नो व्हॉट इज द डिफरन्स.
Do you know the difference between first angle method and third angle method? And which method we prefer in India? Anyone? You can put it in the chat box. If you don't know, I will tell you. If you know, then you tell me. Difference between सर हा. फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मेथडच रेफर करतात जास्टली. सेकंड आणि फोर्थ का बरं करत नाहीत की त्यावर काही जेव्हा आपण चेंजेस करताना ते ओव्हरलॅप होतात एकमेकांवर. आणि फर्स्ट आणि थर्ड मध्ये फर्स्ट मध्ये कसं आहे ऑब्झर्वर ऑब्जेक्ट आणि प्लेन असतो. आणि थर्ड मध्ये प्लेन ऑब्जेक्ट आणि मग सॉरी प्लेन ऑब्जेक्ट आणि मग yes. No issue. You are going in the right direction. Okay, let me tell you. First angle projection method आणि third angle projection method. तुम्हाला quadrants माहिती आहेत? First quadrant, second quadrant, third quadrant. Okay, let me check if I have this particular thing with me. Just a second. I will stop sharing. First. Third angle. Just a second. I have got this. Okay. Is it visible to you? Is the screen image visible to you? Yes, sir. Okay. First Yes, sir. angle versus third angle. आता अभिजितने सांगितल्याप्रमाणे second आणि fourth we are not going to use because various reasons. Okay. आपल्याला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड ह्या दोन यूज करायचे आहेत किंवा त्यातली कुठली यूज करायची हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता समजा आपल्याकडे हा कॉम्पोनंट आहे. दिस इज द कॉम्पोनंट. ओके. वी आर लुकिंग फ्रॉम दिस डायरेक्शन राईट टू लेफ्ट. ओके. नाउ व्हॉट विल हॅपन, आपण या डायरेक्शन मधून जेव्हा बघू तेव्हा आपल्याला असा कॉम्पोनंट दिसेल. ठीक आहे. आणि हा आपल्याला या समोरच्या प्लेन वरती दिसेल. समोरच्या म्हणजे कॉम्पोनंटच्या समोरच्या, आपल्या समोरच्या प्लेन वरती. आपण इथं आहे, आपण इथून बघतोय तर आपल्या समोर पहिला प्लेन कुठला आहे? हा आहे. या प्लेन मध्ये वी आर गोइंग टू सी द फ्रंट व्ह्यू. ओके. अँड व्हेन वी आर गोइंग टू सी फ्रॉम टॉप वी आर गोइंग टू गेट दिस व्ह्यू ऍट द फ्रंट ऑफ अस. इथून जेव्हा आपण बघतो तर आपल्या समोरचा प्लेन कुठला असेल? हा असेल. राईट. समजतंय हे? So this is how top view is shown here and front view is shown here. आता ह्या ज्या दोन प्लेन्स आहेत, ह्या प्लेन्स कुठं कोइन्साइड होतात? इथं. ओके. कुठं जॉईन होतात? इथं. तर जेव्हा आपण हा प्लेन खाली घेतो म्हणजे 90 डिग्री वरून त्याच्यामधलं जे हे आहे अँगल त्याला आपण 180 केलं तर फ्रंट व्ह्यू इथे येईल आणि टॉप व्ह्यू इथे येईल. बरोबर. म्हणजे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये वी आर गोइंग टू गेट द फ्रंट व्ह्यू ऍट द अप्पर पार्ट ऑफ दिस लाईन ऑफ कोइन्सिडन्स. लाईन ऑफ कोइन्सिडन्स ऑफ टू प्लेन्स. दिस लाईन इज कॉल्ड एज लाईन ऑफ कोइन्सिडन्स ऑफ टू प्लेन्स. त्या लाईनच्या वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळतो आणि हा टॉप व्ह्यू इथं जातो खाली. इज इट क्लिअर? यात काय डाऊट आहे? जस्ट लेट मी नो. इज इट क्लिअर? Yes, sir. येस सर क्लिअर. फर्स्ट अँगल मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. नाउ लेट्स मूव्ह टू द थर्ड अँगल. आता थर्ड अँगल मध्ये आपलं डायरेक्शन ऑफ व्ह्यू सेमच ठेवायचं आपल्याला. ओके. हा जो माणूस आहे इथून आपण इथून बघणार आहोत. डायरेक्शन ऑफ व्ह्यू इज सेम. इथून आपण जेव्हा बघतो हा कॉम्पोनंट आपल्याला इथं घेऊन जायचा आहे. इमॅजिन धिस कॉम्पोनंट इज प्लेस्ड हिअर. ओके. थर्ड अँगल मध्ये आपण इथून जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला फ्रंट मध्ये काय दिसतं? एक प्लेन दिसतो. नाव इमॅजिन धिस प्लेन ऍज अ मिरर.
ग्लास रॅदर, मिरर पेक्षा ग्लास. ग्लास म्हणजे पारदर्शक असतं, आपल्याला पलीकडचं दिसू शकतं. मिरर मध्ये आपल्याला पलीकडे दिसत नाही. ओके, हा ग्लासचा आहे असं कन्सिडर करा. असं केल्यानंतर व्हॉट वी आर गोइंग टू सी, देर इज अ कॉम्पोनंट विच कॅन बी सीन हिअर. ओके, म्हणजे ह्या इथं जो काही कॉम्पोनंट असेल त्याचा फ्रंट व्ह्यू आपल्याला इथं दिसेल. ओके, आणि त्याचा टॉप व्ह्यू फ्रॉम टॉप, अगेन दिस पार्ट हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज ग्लास प्लेन. तेव्हा आपल्याला ह्याचा टॉप व्ह्यू इथं दिसेल. ठीक आहे, आणि जेव्हा आपण ह्या दोन प्लेन्सला 180 डिग्री मध्ये घेऊन जातो, म्हणजे ही जी प्लेन आहे ही अशीच ठेवायची आहे, हा जो दुसरा प्लेन आहे याला आपण इथं आणायचं आहे, म्हणजे 180 डिग्री करायचं आहे. मग त्यावेळेस काय होईल, फ्रंट व्ह्यू आपला कुठे दिसेल, खाली दिसेल, आणि टॉप व्ह्यू आपला वरती दिसेल, अबोव द लाईन ऑफ कोइन्सिडन्स. ठीक आहे, ही जी लाईन ऑफ कोइन्सिडन्स आहे ही सेम आहे सगळ्यांसाठी, फर्स्ट अँगल साठी आणि थर्ड अँगल साठी. इवन फोर्थ अँड सेकंड साठी पण सेम असणार आहे लाईन ऑफ कोइन्सिडन्स. म्हणजे फर्स्ट अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू इज सीन अबोव द लाईन ऑफ कोइन्सिडन्स, टॉप व्ह्यू इज सीन बिलो द लाईन ऑफ कोइन्सिडन्स. Whereas in third angle projection method, the front view is seen below the line of coincidence and top view is seen above the line of coincidence. Have you got the difference? Yes, sir. Okay, good. So just let me share that PPT again. Okay. मग आता जस्ट अ सेकंड, आता आपण बघू शकतो इथं हा कुठला अँगल मेथडचा यूज केलेला आहे, इट इज थर्ड अँगल मेथड, राईट. कारण फ्रंट व्ह्यू आपल्याला खाली मिळालेला आहे. ती लाईन जी आहे लाईन ऑफ कोइन्सिडन्स ती इमॅजिनरी लाईन असते. ओके, ती लाईन इथं आहे असं आपण कन्सिडर करायचं हिअर. ठीक आहे, सो द फ्रंट व्ह्यू इज सीन इन द bottom part and the top view is seen in the upper part of the line of coincidence. आता यामध्ये जेव्हा आपण वरून सेक्शनल प्लेन त्याच्यामध्ये टाकतोय, वी आर इन्सर्टिंग द सेक्शनल प्लेन फ्रॉम टॉप साइड. ओके, सो वी हॅव टू ड्रॉ दिस सेक्शनल प्लेन लाईन हिअर. ओके, like this horizontal, and we have shown the line of the arrowheads also. ओके, आता जेव्हा आपण हा पार्ट कट करतो, दिस पार्ट इज रिमूव्ड, व्हॉट वी आर गोइंग टू गेट, वी आर गोइंग टू सी दिस पार्ट ॲज अ सेक्शनल व्ह्यू. इज इट क्लियर? क्लियर होते है? डोंट गेट कन्फ्युज्ड बिकॉज ऑफ द दिस थर्ड अँगल मेथड. ओके, सेम दुसरं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. आता या केसमध्ये हा जो कॉम्पोनंट आहे, हा कॉम्पोनंट चा टॉप व्ह्यू असा दिसेल, इमॅजिन करा. ओके, लाईक दिस पार्ट इज शोन हिअर, टॉप व्ह्यू, अँड फ्रंट व्ह्यू इज लुकिंग लाईक दिस फ्रॉम दिस डायरेक्शन. ओके, नाव द प्लेन इज इन्सर्टेड हॉरिझॉन्टली. ओके, फर्स्ट वॉज वर्टिकल, सेकंड इज हॉरिझॉन्टली. सो हॉरिझॉन्टल इन्सर्टिंग केल्यामुळं we have to draw this particular sectional plane line in the front view, front view of this part. Okay, आता यामध्ये तुम्ही बघू शकता कुठला पार्ट कट होतोय. तर हा जो इथला पार्ट आहे, या जो सर्क्युलर सिलेंड्रिकल पार्ट आहे, ओके, हा सिलेंड्रिकल पार्ट कट होतोय. पण इथं जर तुम्ही केअरफुली लक्ष दिलात तर हा पार्ट जो आहे हा कंप्लीट नाही आहे, असं त्याच्यामध्ये थोडीशी जागा दिलेली आहे, म्हणजे तो पार्ट पूर्ण गोल नाहीये, त्याच्यामध्ये थोडीशी जागा आहे. म्हणून आपण इथं असं समजू शकतो की इथं हा पार्ट कट झालेला नाहीये, पण प्लेन त्याच्यातून गेलेला आहे. ओके, आता तोच पार्ट जेव्हा तुम्ही इकडून बघता, इथं आल्यानंतर इथं हा कंटिन्युअस आहे. ओके, म्हणजे इथं तो पार्ट कट झालेला आहे. ओके, हा पार्ट तुम्ही इथं बघू शकता. दिस इज हाऊ इट इज गोइंग टू बी कट. कुठपर्यंत? अगदी या पॉइंट पर्यंत, इथून इथपर्यंत. ओके,
अशा प्रकारे हा कट झालेला आहे. सो यू कॅन सी दिस लाइन्स ऑफ सेक्शनल लाइन्स. ठीक आहे, समजते हे? नो इश्यू. सिमिलरली आता एक वेगळे एक्झाम्पल घेतोय आपण. सी देर आर टू प्लेन्स नाव. नाव इट हॅज मेड सम कॉम्प्लेक्स. ओके, तर आपण हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे कॉम्पोनंटचा. दिस इज द फ्रंट व्ह्यू, दिस इज द राइट हँड साइड व्ह्यू, this will be the left hand side view, and this top is shown here, it is top view. Okay, now we have inserted two planes vertically, both are vertically. Okay, वरून दोन प्लेन टाकलेले आपण, and both of them are at 90 degree to each other. The first plane is called as AA, the second plane is called as BB. As I have told earlier, you can name anything you want. Okay, just you have to consider that it should have same nomenclature, AA, BB, CC, DD, like that. Okay, so front, right side, top, and two sectional planes are inserted. आता काय होईल? Okay, now let us see. This BB plane is shown here, AA plane is shown here. Which is this view? This is the top view again. Okay, this is shown as top view. Top view मध्ये आपल्याला ह्या दोन्ही प्लेन्स दिसत आहेत at 90 degree to each other, plane AA and plane BB. Now we can go with section AA and section BB. First we have to go with AA. Alphabetically A comes earlier, B comes later, so that is how we are going to we are going with AA as first, BB as second. Now when we remove this part from this component, we are going to get these sectional lines here. Okay, this area will be cutted down and we are going to get sections. Okay, so this is how the section AA will be seen first. Now section B is from this area, so we have to remove this part from here. Okay, and we are going to see this area from this and this. Okay, हा जो मधला पार्ट आहे हा कट होत नाही, कारण हा एक होल टाइप आहे त्याच्यामध्ये. ओके, हा जो पार्ट आहे हा इथून बघितला तुम्ही, हा जो पार्ट आहे, ओके, हा वरून इथपर्यंत कट होत नाही, पण इथं आल्यानंतर कट होतो, म्हणजे इथपर्यंत आल्यानंतर कट होतो. सिमिलरली हियर. सो दिस इज हाउ वी आर गोइंग टू गेट section BB, section AA and section BB. So this is how we are going to interpret the cutting planes and the sections. Okay, obviously this is just an example. जेव्हा आपण ड्रॉइंग काढायला चालू करून, फ्रॉम नेक्स्ट लेक्चर आय विल शो यू द ड्रॉइंग्स ऑल्सो. म्हणजे मी कंटिन्युअस तुम्हाला ड्रॉइंग लाईव्ह काढून दाखवणार आहे. त्यामध्ये वी आर गोइंग टू यूज फ्रंट व्ह्यू ऍट द front above the XY line or the line of intersection of planes, and top view below the XY line. So we are going to use first angle projection method. ठीक है? Is it okay? Okay, sir. Yes. So up till now, if you have any questions, you can ask. We have just seen, let me see what we have seen. We have started the sectional view. We have seen the section, direction of sight, the cutting plane, how to denote that cutting plane, how to take out the part from that, and how to see that cutted part. Then there are two types of cutting lines, how to draw that lines, we have seen that. And we are interpreting the cutting planes and sections. Okay. Now for today, we will stop here because the time is going to be, I think the time is over right now, just within 2-3 minutes it will over. So next lecture will be there for you. So what I will do, we will stop here, and from next lecture we will start with this new slide, and again I will draw the drawings online in AutoCAD so that you will get to know how to draw exactly the sectional lines.
sectional views. Okay, is it okay? Okay, now just wait for a minute. I will take your attendance. Don't leave the class. Just a second. Okay, fine. So this is the end of the class and I will take your leave and you can go for your next lecture. You will be having the notification in the group. And from Monday onwards, we are trying to take the classes offline. So you have notified regarding that and let us meet on Monday. Okay, bye. Take care.